आज आपण वर्ग 10वा विषय मराठी प्रथम घटक चाचणी म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट महत्त्वाचे 15 प्रश्न आपण पाहणार आहोत। जर तुमची पण युनिट टेस्ट व्हायची आहे आणि युनिट टेस्टची तारीख जी आहे, डेट जी आहे टाइम टेबलमध्ये जवळ आली आहे आणि कमी वेळात अत्यंत महत्त्वाचे जर तुम्हाला प्रश्न पाहायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त 15 प्रश्न घेणार आहोत आपण आणि त्या 15 प्रश्न एवढे महत्त्वाचे आहेत की जेणेकरून ते तुमच्या युनिट टेस्टमध्ये येऊ शकतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करून ठेवा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील। तर सर्वात आधी आपण पाहूया पाठावर आधारित 5 मुख्य प्रश्न। तर आता आपण पाठावर आधारित 5 मुख्य प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जर कोणता स्वमत आला, पाठावर कोणता उत्तर आला तर ते तुम्हाला पहिलेच माहीत होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकणार। तर सर्वात पहिले आपण पाहूया पाठाचा मुख्य आशय स्पष्ट करा। हा पहिला प्रश्न आहे, पाठाचा मुख्य आशय स्पष्ट करा। तर कुणाला माहीत आहे का मुख्य आशय म्हणजे काय? कुणी सांगू शकाल का? तुमच्यासाठी हा होमवर्क। पाठाचा मुख्य आशय म्हणजे काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगाल कोणाला माहीत असेल तर आता आपण पाहूया मुख्य आशय म्हणजे काय। म्हणजे सर्वात पहिले आपण समजून घेऊया हा प्रश्न कशा प्रकारे आहे। पाठाचा मुख्य आशय स्पष्ट करा अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न आहे। तर सर्वात पहिले आपण समजून घेऊया मुख्य आशय म्हणजे काय। तर मुख्य आशय म्हणजे सर्वात पहिले आपण समजून घेऊया मुख्य आशय का होते, मुख्य आशय म्हणजे का होते। तर सर्वात पहिले आपण समजून घेऊया। तर मुख्य आशय म्हणजे कोणत्याही पाठाचा, लेखाचा किंवा कवितेचा मुख्य विचार किंवा गाभा होय। म्हणजेच कोणत्याही पाठाचा, लेखाचा किंवा कवितेचा मुख्य विचार किंवा गाभा होय। म्हणजेच लेखकाला त्या संपूर्ण मजकुरातून नेमकं काय सांगायचे आहे त्याचा तो संक्षिप्त रूप असतो, त्यालाच आपण मुख्य आशय म्हणतो। मुख्य आशय समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले 3 महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे। 3 महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे। तर ते 3 गोष्टी कोणत्या आहेत तर चला आपण पाहूया। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मूळ विचार। मूळ विचार म्हणजे संपूर्ण पाठ कोणत्या विषयावर आधारित आहे। हा संपूर्ण पाठ जो आहे तो कोणत्या विषयावर आधारित आहे याचा मूळ विचार असणे गरजेचे आहे। मग दुसरा कोणता, लेखकाचा उद्देश काय आहे। हा पाठ लिहिण्यामागचा लेखकाचा हेतू काय आहे। म्हणजे हा पाठ कवीने का लिहिला आहे, म्हणजे लेखकाने का लिहिला आहे, हा त्याचा हेतू काय आहे। त्याच्यानंतर तिसरा मुख्य संदेश कोणता आहे, वाचकाला यातून काय शिकायला मिळते, म्हणजे त्यालाच आपण मुख्य संदेश काय आहे असा विचार करतो, म्हणजे आपल्याला यातून काय शिकायला मिळते। तर आता तुम्हा सर्वांना समजलं का मुख्य आशय म्हणजे काय? तर समजलं असेल तर चला आपण पुढे जाऊया। त्याच्यानंतर आता आपला प्रश्नाकडे जाऊया। आपला प्रश्न कोणता होता, पाठाचा मुख्य आशय स्पष्ट करा असा आपला प्रश्न होता। तर आता तुम्हाला मुख्य आशय म्हणजे समजला असेल, सगळ्यांना समजला असेल। तर आता आपण प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे आता आपण उदाहरणात समजून घेऊया। तर उदाहरणामध्ये आपण फर्स्ट युनिट टेस्टमधील जो चॅप्टर येऊ शकतो तोच चॅप्टर घेणार, जेणेकरून तुम्हाला त्या चॅप्टरविषयी अजून माहिती मिळून जाईल। तर सर्वात पहिला चॅप्टर म्हणजे दुसरा बोलतो मराठी हा पाठ घेऊया, जेणेकरून तुम्हाला सर्वांना माहीत होऊन जाईल। तर आपण बोलतो मराठी हा पाठ घेऊया। तर आपण या पाठाचा मुख्य आशय स्पष्ट करूया सिंपल भाषामध्ये, जेणेकरून सर्वांना समजणार। तर चला व्हिडिओला सांगूया। तर या पाठाचा मुख्य आशय म्हणजे आपल्याला मराठी भाषेची श्रीमंती आणि ती बोलताना होणाऱ्या गमती जमती या पाठामध्ये सांगितली आहे आणि शब्दांमधील अर्थछटा समजून घेऊन आपली मातृभाषा सन्मानाने वापरणे हा एक दाखवला आहे। या पाठातील मुख्य आशय हा आहे। तर चला मग आता याला आपण स्पष्ट करूया। आपली जी मराठी भाषा आहे ते खूप सुंदर, समृद्ध आणि मजेशीर आहे। ती शब्दांचे वेगवेगळे अर्थ निघतात। म्हणजे मराठी भाषेत
शब्दांचे अनेक अर्थ निघतात. उदाहरणार्थ मारणे हा शब्द आपण गप्पा मारणे, उड्या मारणे किंवा ताबा मारणे असा वापरतो. यात कुठेही कोणाला मारणे, मारहाण नसते अशा प्रकारे सांगितलेले आहे. आपण ती बोलताना आणि लिहिताना योग्य काळजी घेतली पाहिजे, नाहीतर वाक्याचा अनर्थ होऊ शकतो. लेखकाने या पाठातून मराठी शब्दांची गमती आणि इतर म्हणजे इतिहास भाषेचा अभिमान केलेला आहे. म्हणजे या भाषेचा अभिमान पण केलेला आहे. बोलताना होणाऱ्या चुका, आपण जर शब्द म्हणजे योग्य शब्द च्या ठिकाणी वापरला नाही तर हसू येतो, तर अशा प्रकारे राहू शकतो. तर आणि मराठी भाषा समजून उमजून योग्य पद्धतीने आणि अभिमानाने बोला, हाच या पाठाचा सरळ अर्थ आहे. अशा प्रकारे तुम्ही पाठाचा मुख्य आशय स्पष्ट करू शकता. सर्वांना समजलं काय? समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दुसरा प्रश्न कोणता आहे? लेखकाने दिलेला महत्त्वाचा संदेश कोणता? तर आता उदाहरणामध्ये तर सर्वात पहिले समजून घेऊया. तर इथं पाठाचा किंवा कवितेचा किंवा पुस्तकाचा कोणता पण उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये कवितेचा किंवा पुस्तकाचा उल्लेख केलेला नाही आहे. पेपरमध्ये उल्लेख केला असतो, टेन्शन नको घ्या, पेपरमध्ये दिलेला असतो. तर आता आपण पाहूया. तर उदाहरणामध्ये पाहूया आपण, आजी कुटुंबाचं आगळं हे पाठ आपण पाहूया. तर सर्वात पहिले या पाठामध्ये लेखकाने दिलेला संदेश म्हणजे एकत्र राहण्याचे महत्त्व. एकत्र राहण्याचे महत्त्व सांगितलेले आहेत. कुटुंबातील सर्वांसोबत आपण जर एकत्र राहिलो तर सुरक्षितता वाढते आणि प्रेम मिळते अशा प्रकारे सांगितलेलं आहे. मोठ्यांचा आदर व मार्गदर्शन, संस्कार आणि प्रेम अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे. वडिलांचा आदर केलेला पाहिजे, एकत्र राहा आणि आपले संस्कार जपा. म्हणजे एकटं राहा आणि संस्कार जपा अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे. तर हे तुम्ही लिहू शकता. तर चला आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. तर तिसरा प्रश्न असा आहे की एखाद्या प्रसंगाचे तुमच्या शब्दात वर्णन करा. उदाहरणार्थ जर तुम्ही कुठे चालल्या, कोणत्या गावाला वगैरे चालल्या, तर तिथे कोणता मोठा ॲक्सिडेंट म्हणा, काही अपघात झाला, तर तुम्ही तो कसा प्रसंग आपल्या घरी सांगता, तशा प्रकारे तुम्हाला एखादा प्रसंग सांगावा लागेल. नाहीतर स्वमतमध्ये लिहिण्याकरिता येईल, तर ते तुम्हाला लिहावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही त्याचा लिहू शकता. म्हणजे कोणता प्रसंग झाला तर तो लिहू शकता. त्याच्यानंतर आपण पाहूया प्रश्न चौथा. लेखकाच्या विचारांबद्दल तुमचे मत लिहा. म्हणजे लेखकाच्या विचारांबद्दल तुम्हाला तुमचे मत लिहायचे आहे. म्हणजेच तुम्हाला काय वाटते, लेखक काय सांगणार आहेत अशा प्रकारे, म्हणजे या पाठातून काय सांगणार आहेत. उदाहरणार्थ बोलतो मराठी हाच घेऊया पाठ. एखाद्या विचारांबद्दल तुमचे मत. तर मी एक एक्झाम्पलमध्ये मी माझेच मत सांगतो. याच्यामध्ये बोलतो मराठी हे कविता घेऊन, या बोलतो मराठी कवितेमध्ये लेखिकाने खूप छान असे सांगितलेले आहेत. मराठी भाषेची श्रीमंती दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये मराठी भाषेची श्रीमंती दाखवली आहे, भाषेचा अभिमान केलेला आहे. म्हणून मला हे खूप कविता आवडते, म्हणजे पाठ आवडते. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये जसे विचार येतील तशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये स्वतःचे मत लिहायचे आहेत, म्हणजे तुमचे मत लिहायचे आहेत. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता असे प्रकारे तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुमचे मत, तुम्हाला काय वाटते, कविता छान वाटली, म्हणजे धडा छान वाटला, पाठ छान वाटला तर ठीक, नाही जरी आवडला तरी पण तुम्ही लिहू शकता. तर त्याच्यानंतर पाचवा प्रश्न पाहूया आपण. पाठातील महत्त्वाची घटना स्पष्ट करा. म्हणजे पाठातील महत्त्वाची घटना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. याच्यामध्ये तुम्ही उदाहरणामध्ये बोलतो मराठीच पाठ घेऊया आपण. या बोलतो मराठी महत्त्वाच्या पाठामध्ये महत्त्वाची घटना स्पष्ट करा. म्हणजे याच्यामध्ये मराठी भाषेची श्रीमंती दिली आहे आणि बोलताना होणाऱ्या गमती जमती सोप्या शब्दांमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि होणाऱ्या चुका पण सांगितलेल्या आहेत. शब्दांचे अनर्थ होऊ शकतात. होणाऱ्या चुका सांगितल्या आहेत. शब्दांचे मूळ शोधणे सांगितले आहेत. भाषेवरचं प्रेम सांगितलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही स्पष्ट करू शकता. म्हणजे मराठी भाषेचे वेगवेगळे अर्थ वगैरे सांगितलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही त्याचा स्पष्टीकरण करू शकता. तर अशा प्रकारे पाठावर आधारित महत्त्वाचे प्रश्न संपलेले आहेत. आता कवितेवर आधारित 5 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर
कवितेचा मुख्य आशय काय आहे हा आपण पाहिलेला आहो. त्याच्यामध्ये कवितेतून कोणता संदेश मिळतो हा आपण पाहिलेला आहो. म्हणजे हे 2 जे स्टार्टिंगचे प्रश्न आहेत ते आपण पाठामध्ये पाहिलेला आहोत. तर सेमच राहणार आहेत. त्याच्यानंतर आता डायरेक्ट तिसरा पाहूया. तिसरा, दिलेल्या ओळींचा भावार्थ लिहा. म्हणजे तिसरा जो प्रश्न आहे तुमचा तो दिलेल्या ओळींवर भावार्थ लिहायचा आहे. तर हा नवीन प्रश्न आहे. तर याचा आपण समजून घेऊया कशाप्रकारे भावार्थ लिहिला जातो. तर ह्याच्यामध्ये कशाप्रकारे लिहिला जातो, आकर्षक आणि मुद्देनुसार आणि अर्थपूर्ण आपल्याला ते लिहायला लागते. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे आहेत तर ते आपल्याला आकर्षक आणि अर्थपूर्ण लिहावे लागते. तर त्याच्यासाठी पण 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. म्हणजे 4 महत्त्वाच्या टप्प्यांचा वापर करावा लागतो. तर ते कोणते, तर सर्वात पहिलं आहे संदर्भ आणि प्रस्तावना. सर्वात पहिला कोणता आहे, संदर्भ आणि प्रस्तावना. याच्यामध्ये तुम्हाला काय राहतो, त्याच्यामध्ये कवितेचं नाव राहील, ही कविता कोणत्या पाठातून किंवा संग्रहातून घेतली आहे. त्याच्यानंतर कवितेचं नाव तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे कवित्रीचं नाव लिहावं लागेल, कविता कोणी लिहिली, मुख्य विषय लिहावे लागेल, या कवितेत कवीने नेमका कोणता मुख्य विचार मांडला आहे. उदाहरणार्थ निसर्ग वर्णन, आईचं प्रेम, देशप्रेम, अशा प्रकारे संदर्भ आणि प्रस्तावना करावी लागेल. त्याच्यानंतर दुसरा आहे शब्दांचा सरळ अर्थ. शब्दांचा सरळ अर्थमध्ये कठीण शब्द सोप्या अर्थात वापरते. म्हणजे कशा प्रकारे वापरला आहे, दिलेल्या ओळींचा सोप्या शब्दात अर्थ लिहावा. म्हणजे सोप्या अर्थात तुम्हाला अर्थ लिहायचं आहे. ओळींमध्ये काय घडत आहे किंवा काय कवी सांगत आहेत हे स्पष्ट करावे लागेल. त्याच्यानंतर आहे मूळ भावार्थ आणि आंतरिक अर्थ. मूळ भावार्थ आणि आंतरिक अर्थ याच्यामध्ये कसा प्रकार राहील तुम्हाला, म्हणजे हा भावार्थाचा सर्वात मोठा भाग आहे. या शब्दांच्या पलीकडचा विचार स्पष्ट करायचा असतो. म्हणजे कवीची भावना, कवी या ओळींमधून कोणता संदेश देत आहेत. म्हणजे या रचनेमध्ये, म्हणजे ओळींच्या शेवटच्या रचनेमध्ये मनावर होणारा परिणाम याबद्दल 2 ओळी लिहाव्या लागतील. म्हणजे कवीचा भाषा कशी आहे, उदाहरणार्थ सोपी, ग्रामीण किंवा मनाला भिडणारी, अशा प्रकारे तुम्हाला लिहायला लागेल. या ओळीतून आपल्याला काय बोध मिळते हे तुम्हाला सांगावे लागेल. आपण पाहूया प्रश्न 4, कवितेतील कवीचे विचार स्पष्ट करा. याचे 4 इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. म्हणजे ते विचार स्पष्ट करायचा आहे तुम्हाला कवितेबद्दल समजणे. म्हणजे याच्यामध्ये सर्वात पहिले कवितेतील कवीचे विचार स्पष्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या विशिष्ट कवितेबद्दल विचार करत आहात हे समजणे आवश्यक आहे. कारण की प्रत्येक कवितेमध्ये कवीचा संदेश, भावना आणि विचार हे कवितेच्या विषयानुसार बदलतात. परंतु कोणकोणत्या कविता मराठीत कवीचे विचार किंवा सौंदर्य स्पष्ट करताना सर्वसाधारणपणे तुम्हाला 4 मुद्द्यांचे आधारे उत्तर लिहावे लागते. तर ते 4 मुद्दे कोणते, तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे कवितेचा मुख्य विषय. सर्वात पहिला म्हणजे कवितेचा मुख्य विषय, म्हणजे कवीने कविता कोणत्या विषयावर लिहिली आहे ते स्पष्ट करणे. त्याच्यानंतर निसर्ग, सामाजिक परिस्थिती, आईचे प्रेम, कष्ट करणारे जीवन, देशप्रेम किंवा मानसी भावना अशा प्रकारे दिली जाते. त्याच्यानंतर आहे कवीचा मुख्य भावना किंवा संदेश. म्हणजे मुख्य भावना, तर त्याच्यामध्ये कवीच्या मनातील आनंद, दुःख, अशा प्रकारे. कवितेचा संदेश म्हणजे कवीला या कवितेतून समाजाला काय शिकवायचं आहे, या काय संदेश द्यायचा आहे. आणि त्या भावना, मग त्याच्यात भावना कोणत्या येऊ शकतील, कवितेतून व्यक्त होणारी मूळ भावना, म्हणजे उदाहरणार्थ प्रेम, वेर, देशभक्ती अशा प्रकारे राहू शकतो. त्याच्यानंतर उदाहरणे आणि प्रतीके. त्याच्यामध्ये कवीने काय उदाहरणे दिली आहेत तशा प्रकारे. सामाजिक किंवा वैयक्तिक दृष्टिकोन, म्हणजे समाजातील कोणता दृष्टिकोन सांगितले आहे, वैयक्तिक आहे का काय आहे, अशा प्रकारे तुम्हाला तिथं लिहावे लागेल. त्याच्यानंतर आहे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर कवितेचा काव्य सौंदर्य किंवा वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा महत्त्वाचा आहे. हर पेपरामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो, म्हणजे केला जातो. तर ते 3 महत्त्वाचे मुद्दे कोणते, तर सर्वात पहिला आहे आशय सौंदर्य.
आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला कवितेचा मुख्य विषय किंवा गाभा काय आहे ते स्पष्ट करावे लागते. कवितेतून काय संदेश मिळत आहेत ते दाखवायला लागते. म्हणजे कवीला या कवितेतून काय समाजाला सांगायचं आहे, त्याच्यानंतर त्या कवितेमध्ये काय भावना आहे हे दाखवावे लागते. त्याच्यानंतर आहे काव्य सौंदर्य, त्यालाच आपण भाव सौंदर्य सुद्धा म्हणू शकतो. तर याच्यामध्ये कल्पना विलास म्हणजेच कवीने आपल्याला कल्पतेतून साध्या गोष्टीला दिलेले भव्य किंवा सुंदर रूप, म्हणजे याच्यातून काय रूप मिळत आहे. आणि रस निर्मिती, कवितेतून कोणता रस मिळत आहे, शृंगार रस, करुण रस किंवा वीर रस, शांत रस, अशा रस प्रकारचे रस आणि विविध दृष्टिकोन, कवीने निसर्गात किंवा मानवी जीवनातील प्रसंगावर टाकलेले अनोखा प्रकाश शोध, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये, याच्यामध्ये भाषिक वैशिष्ट्य कसे, शब्दरचना, कवितेची भाषा साधी सोपी आहे की अलंकारिक ग्रामीण आहे हे लिहावे लागते. त्याच्यानंतर म्हणजे भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवीने कोणते उपमा वापरले आहेत अशा प्रकारे तुम्हाला लिहायला लागेल. यांसारखे अलंकार आणि मनात चित्रे उभे करणाऱ्या प्रतिमा, अशा प्रकारे तुम्हाला लिहायला लागेल. त्याच्यानंतर आहे हे आशय सौंदर्यामध्ये एवढे लिहायला लागतील. म्हणजे मध्यवर्ती कल्पना, कवीचा संदेश, भावना, अशा प्रकारे तुम्हाला लिहायला लागेल. त्याच्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये कल्पना विलास, रसनिर्मिती, विविध दृष्टिकोन, भाषिक वैशिष्ट्यामध्ये शब्दरचना, अलंकार व प्रतिमा, लय आणि छंद, अशा प्रकारे तुम्हाला लिहायला लागेल. आता आपण पाहूया व्याकरणचे 5 मुख्य प्रकार. शब्दांच्या जाती ओळखा. मराठी भाषांच्या एकूण 8 जाती आहेत, त्याचे 2 मुख्य प्रकार पडतात. तर ते कोणते, सर्वात पहिला विकारी, लिंग वचन विभक्तीमुळे बदलणारे. तर नाम, व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे नाव, उदाहरणार्थ राजू, आंबा, पुणे, म्हणजे नाम हे एक व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे नाव असू शकते. सर्वनाम, नामाऐवजी येणारा शब्द, म्हणजे नामाऐवजी जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. उदाहरणार्थ तो, ती, आम्ही, स्वतः. विशेषण, विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, त्यालाच आपण विशेषण म्हणतो. उदाहरणार्थ गोड आंबा, हुशार मुलगा. आता आपण पाहूया क्रियापद, वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, क्रियावाचक शब्द, उदाहरणार्थ खातो, वाचतो, गेला. त्याच्यानंतर अविकारी, अवयव, कधीही न बदलणारे, म्हणजे कधीही न बदलणारे. क्रियाविशेषण, अव्यय, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा, उदाहरणार्थ हळूहळू, सतत, तेथे. त्यानंतर शब्दयोगी अव्यय, नामाला जोडून येणारे शब्द, म्हणजे झाडावर, घरासमोर, अशा प्रकारे. अभयान्वी अव्यय, 2 शब्द किंवा वाक्य जोडणारे, म्हणजे उदाहरणार्थ आणि, पण, कारण, म्हणून. केवळ प्रयोगी अव्यय, मनातील भावना व्यक्त करणारे, उदाहरणार्थ अरे अरे, शाबास, बापरे. त्यानंतर आता पाहूया आपण समानार्थी व विरुद्धार्थी शब्द. समानार्थी शब्द मध्ये सूर्य, समानार्थी शब्द कोणता आहे, रवी, भास्कर, मित्र. त्यानंतर पाणी, जल, नीर, तोय, आई, माता, जननी, माऊली. विरुद्धार्थी शब्द पाहूया आता, लहान, मोठा, गरीब, श्रीमंत, अमृत, विष. वाक्प्रचार पाहूया आता, वाक्प्रचारचा अर्थ व वाक्यात उपयोग. तर वाक्प्रचार म्हणजे शब्दांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळा व विशिष्ट अर्थ तयार होणे. तर वाक्प्रचार, सर्वात पहिला कंबर कसणे, अर्थ कसा होईल, दृढ निश्चय करणे, तयार होणे. वाक्यात उपयोग कसा आहे, परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी राहुलने कंबर कसली. म्हणीचा अर्थ स्पष्ट करणे, म्हण म्हणजे लोक परंपरेने चालत आलेले अनुभवावर आधारित एक पूर्ण व सत्य वाक्य. म्हण, अति तिथे माती, अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक असतो, म्हणजे ठरतो.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक ठरतो. त्यानंतर आता 5वा लास्ट वाक्यप्रकार काळ ओळखा. वाक्यप्रकाराचे 4 मुख्य प्रकार आहेत. सर्वात पहिला विधानार्थी, साधा होकारार्थी किंवा नकारार्थी, सुटसुटीत विचार. उदाहरणार्थ मी आंबा खातो. त्यानंतर प्रश्नार्थी, प्रश्न विचारलेले वाक्य. उदाहरणार्थ तुझे नाव काय आहे. आज्ञार्थी वाक्य, आज्ञा, विनंती किंवा उपदेश असणारे वाक्य. उदाहरण मुलांनो शांत बसा. आज्ञार्थी वाक्य मध्ये मनातील तीव्र भावना व्यक्त करणारे वाक्य. उदाहरणार्थ केवढा मोठा साप हा. आता आपण काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, क्रिया आता घडत आहे. उदाहरणार्थ तो अभ्यास करतो, त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. म्हणजे तो अभ्यास करत आहे, म्हणजे ते क्रिया घडत आहे. त्याच्यानंतर भूतकाळ, क्रिया आधीच घडून गेली आहे. उदाहरणार्थ त्याने अभ्यास केला, म्हणजे ते घडलेली गोष्ट आहे, त्याला आपण भूतकाळ म्हणतो. भविष्यकाळ, क्रिया पुढे घडणार आहे, म्हणजे तो अभ्यास करेल, म्हणजे तो अभ्यास करत आहे, म्हणजे क्रिया पुढे घडणार आहे. तर झाले आजचे 15 प्रश्न पाहून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू, बाय.